सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। दरोड्याच्या गुन्ह्यात खोट्या पद्धतीने अडकवल्याप्रकरणी माजी नगरसेवक शिवाजी चुंबळे यांच्या मुलासह तिघांविरोधात नाशिकच्या देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। यश गरुड या 28 वर्षीय तरुणाच्या विरोधात जबरी चोरी केली अशी खोटी माहिती देऊन अडकवण्याचा प्रयत्न केला। मात्र पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर आली। जेव्हा यश गरुड विरोधात गुन्हा दाखल झाला तेव्हा यश जेलमध्ये होता, त्यामुळे पोलिसांनी तपास करून खोटी फिर्याद देणाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे। नाशिक शहरातील पवन पवार या राजकीय व्यक्तीचा कार्यकर्ता असल्याने तसेच दलित समाजाचा असल्याने त्याला मोठी शिक्षा व्हावी या हेतूने ही खोटी तक्रार देण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले असून या प्रकरणी प्रताप शिवाजी चुंबळे, सुनील शहा, रवींद्र जैन यांच्या विरोधात देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। जागर जनस्थान करता संदीप नवसे, नाशिक। देवळाली पोलीस स्टेशन या ठिकाणी पोलीस तपासामध्ये खोटी माहिती दिली याच्या अनुषंगाने अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झालेला आहे। यश गरुड हा त्यातला फिर्यादी आहे। सदर बाबतीमध्ये अधिक तपास केला असता अशी माहिती समोर आलेली आहे की देवळाली पोलीस स्टेशन या ठिकाणी पूर्वी 395 सेक्शन अंडर गुन्हा दाखल झाला होता की त्याच्यामध्ये यश गरुड याला आरोपी दाखवण्यात आले होते, परंतु सदर वेळी यश गरुड हा एका गुन्ह्यामध्ये जेलमध्ये ह्या ठिकाणी अटकेमध्ये होता। तर अशी खोटी माहिती पोलिसांना दिल्याच्या अनुषंगाने सदर गुन्हा दाखल झालेला आहे। हा गुन्हा देवळाली पोलीस स्टेशन या ठिकाणी अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत दाखल झालेला आहे। पुढील तपास SCP बारी नाशिक रोड हे करत आहे। कोण होते, कोणी दाखल केलेले होते, कोणावर आता गुन्हा दाखल झाले, किती लोक आहेत? सदरचा गुन्हा हा 3 लोकांवरती दाखल झालेला आहे। याच्यामध्ये प्रताप चुंबळे, सुनील शहा आणि रवींद्र जैन अशी आरोपींची नावं आहेत। काय कारण काय होतं? जमिनीचा काय वाद होता? जमिनीचा वाद तसं कारण पुढे आलेलं नाहीये। खोटी माहिती या ठिकाणी उघड केली आणि दिली, त्याच्यामुळे हा गुन्हा दाखल झालेला आहे।